देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आजच्या कार्यक्रमास श्री हनुमान देवस्थान मतदार मांजरे तर्फे या वाड्यावरील जी विद्यार्थी आपलं खववीत यश घेऊन 12वी 10वी किंवा इतर क्षेत्रात नाव कमावलेल्या या मुलांचा इकडे सन्मान होणार आहे। त्याचप्रमाणे या वाड्यावरील ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सन्मान होणार आहे। मी या आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत। आम्हाला मूळची जिल्हा पंचायत सदस्य सौ तारामाई हडफडकर, मी देवस्थानचे अध्यक्ष रंगनाथ भाई कळशावकर यांना विनंती करतो त्यांना सन्मानाने व्यासपीठावर घ्यावं। त्यानंतर या भागाचे पंच सदस्य मिगेल फर्नांडिस, अस्कावडा भागाच्या पंच सदस्य सौ हडफडकर, नाट्य दिग्दर्शक अनिल मनोहर आसोलकर सर, आजचे जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत सत्कार मूर्ती श्री सदानंद शांताराम कळशावकर आणि जयराम किनेकर या दोघांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे आहे। अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं। पंच सदस्य मिगेल फर्नांडिस, सत्कार मूर्ती श्री सदानंद शांताराम कळशावकर, जयराम किनेकर सत्कार मूर्ती, जोरदार टाळ्यांनी या सगळ्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया। जास्त वेळ न दवडता दीप प्रज्वलन करून या सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण सुरुवातीला उद्घाटन करूया, विधिवत उद्घाटन करूया। मी मान्यवरांना विनंती करतो की समय प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं आपण विधिवत उद्घाटन करावं। धन्यवाद। धन्यवाद। दीप प्रज्वलनाने या सुंदर अशा कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। पुष्प देऊन या मान्यवरांचं आपण स्वागत करूया। मी शांताराम कळशावकर यास विनंती करतो की त्यांनी तारामाई हडफडकर जिल्हा पंचायत सदस्य मूर्ती यांना पुष्प देऊन त्यांचं इकडे स्वागत करावं। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करावं। यानंतर या प्रभागाचे पंच सदस्य मी अमित पेडणेकर यास विनंती करतो की त्यांनी या प्रभागाचे पंच सदस्य मिगेल फर्नांडिस सर यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं इकडे स्वागत करावं। मी शांताराम कळशावकर यास पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी शर्वी हडफडकर पंच सदस्य मांजरे ग्रामपंचायत यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करावं। उमाकांत पेडणेकर यास विनंती करतो की नाट्य कलाकार नाट्य दिग्दर्शक अनिल मनोहर आसोलकर यांचं सुद्धा पुष्प देऊन इकडे स्वागत करावं। अमित पेडणेकर यास विनंती करतो आजचे सत्कार मूर्ती सदानंद कळशावकर यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचे इकडे स्वागत करावं।
उमाकांत पेडणेकर यांना विनंती करतो या देवस्थानचे अध्यक्ष गंगाधर पी कलशावकर यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं आपण इकडे स्वागत करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम पुढे घेऊन जाताना एक थोडक्यात या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो आणि हा कार्यक्रम पुढे घेऊन जातो. मित्र हो, जर आपण बघितलं तर 2021 साली या सुंदर अशा देवस्थानची मूर्ती प्रतिष्ठापना झाली. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून हे देवस्थान इकडे होतं, श्री हनुमान देवस्थान, आणि 2019-20 या 2 वर्षात हे सुंदर जे आपण आता भव्य दिव्य असं मंदिर बघत आहोत, हे 2021 मध्ये पुनर्प्रतिष्ठापना करून हे सुंदर असं देऊळ आपल्याला बघायला मिळत आहे आज. आणि तेव्हापासून गेल्या 5 वर्षात या वाड्यावरील ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी किंवा आपलं ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर क्षेत्रात नाव कमावलेलं आहे, या सगळ्या मुलांचं आम्ही इकडे सन्मान करत आहोत. कारण या मुलांना ऊर्जा मिळाली पाहिजे, पुढे भविष्यात त्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी आपली शिक्षणात केली पाहिजे, आपलं नाव लौकिक करून आपल्या गावाचं, आपल्या वाड्याचं आणि आपल्या गोव्याचं नाव भारतभर करून जगभर करायला पाहिजे, हा आमचा मनोदय आहे. आणि त्यासाठी मुलांना उत्तेजन मिळण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. आणि यंदा सुद्धा हा कार्यक्रम इकडे आहे. आणि आज इकडे ज्या मुलांचा गौरव करण्यात येणार आहे त्या मुलांची मी नावं घेतो. कृपया त्या मुलांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. शौर्या शैलेश किनेकर हिच मी विनंती करतो की कृपया त्याने व्यासपीठावर यायचं आहे. शौर्या हिनं इयत्ता 12वी मध्ये घवघवीत यश प्राप्त केलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून तिचं आपण अभिनंदन करूया. हल्लीच तिचा 12वीचा निकाल पण झालेला आहे आणि तिने घवघवीत असं यश प्राप्त केलं. मी तारामाई अडपटकर यास विनंती करतो की तिनं शौर्या ही स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव करावा. सध्या सेंट झेवियर कॉलेज म्हापसा इथं तिने आपल्या पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. एक हुशार अशी मुलगी, गुणी मुलगी आमच्या वाड्यावरील, आणि आज तिचा सन्मान एवढ्यासाठीच करण्यात येत आहे की पुढं आपल्या आयुष्यात खूप शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचं त्याचबरोबर आपल्या वाड्याचं नाव तिनं असं खूप मोठं करायचं आहे, हे तिला आमच्याकडून शुभेच्छा. यानंतर धनश्री बाबू किनेकर, धनश्री बाबू किनेकर हिनं B.Pharm मध्ये आपलं करिअर करत आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करूया. एक गुणी अशी मुलगी या वाड्यावरील आपलं B.Pharm मध्ये करिअर करत आहे. खूप आई वडिलांचे पण परिश्रम त्याच्या मागे आहे. तिचं पुढच्या आयुष्यासाठी आणि शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर कुमारी कृतिका सुरेंद्र हरमलकर हिच विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. कृतिका इकडे आलेली नाही कारण तिची आई इकडे आली. मी तिच्या आईला विनंती करतो की तिनं व्यासपीठावर यायचं आहे. मी माईंना विनंती करतो की त्यांनी कृतिकाच्या आईंजवळ त्यांचा सन्मान द्यायचा. इयत्ता 12वी मध्ये उत्तीर्ण झालेली ही मुलगी, तिच्या आईकडे आम्ही तिला शुभेच्छा पाठवतो. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे. कुमारी कृतिका हरमलकर, धन्यवाद. यानंतर उत्कर्षा उमाकांत पेडणेकर हिच मी विनंती करतो कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पदव्युत्तर शिक्षण MA पर्यंत शिक्षण मराठीमध्ये घेतलेलं आहे. MA मराठी, MA BA अशी ही आपल्या वाड्यावरील विद्यार्थिनी, एक हुशार अशी मुलगी, गुणी कलाकार आपण तिला म्हणू शकतो. जोरदार टाळ्यानं तिचं आपण इकडे अभिनंदन करूया. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद माई. यानंतर आणखी आम्ही आमच्या वाड्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे, आपली जवळजवळ 30 ते 35 वर्ष नोकरी केलेले असे आमचे ज्येष्ठ नागरिक किंवा आमच्या वाड्यावरील एक सदस्य जे सदोदी कुठल्याही कामास पुढे असतात असे सदानंद शांताराम कलशावकर जे व्यासपीठावर विराजमान आहे.
त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माईंना व पंच सदस्यांना सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो त्यांनी उभं राहून या आमच्या सदानंद शांताराम कलशा असे पुढे मधून यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करायचा मी माईंना विनंती करतो. सदानंद कलशावकर हे न्यू इंग्लिश हायर सेकंडरी मांद्रे इकडे कार्यरत होते. गेली 35 वर्ष ते इकडे सेवा देत होते आणि हल्लीच डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. आपल्या या कारकिर्दीत त्यांनी चांगली सेवा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा देवस्थानच्या वतीने आमच्या वाड्यावरील एक उत्तम अशी सेवा त्यांनी या संस्थेला दिली आहे. न्यू इंग्लिश हायर सेकंडरी मांद्रे इकडे त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे. धन्यवाद. श्री जयराम किनेकर हे इकडे काही कारणामुळे आज येऊ शकले नाही आहे. तेव्हा आम्ही पुढे जाऊया कार्यक्रम घेऊन. मित्रहो, या सत्कार समारंभात मी आता जे आमचे सदानंद कलशावकर यांच्याबद्दल बोलत होतो. सदानंद कलशावकर एक आपण एक धडाधडीचे कार्यकर्ते या वाड्यावरील म्हणू शकतो. कारण कुठलंही काम असलं जस्ट त्यांना आम्ही एक फोन केला तर लगेच त्या कामाला येतात आणि त्याच प्रकारे त्यांनी आपली सेवा तिकडे दिलेली आहे. तशीच सेवा आम्ही त्यांच्याकडून यापुढेही अपेक्षित धरत आहोत. सदानंद कलशावकर जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण इकडे अभिनंदन करूया. श्री मारुती चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य, चांगलं आयुष्य आणि सदा सुखी ठेवो हीच देवाच्या चरणी या समयी मी प्रार्थना करत आहोत. यानंतर व्यासपीठावर विराजमान आहेत आमच्याच गावचे एक गुणी कलाकार श्री अनिल मनोहर आसोलकर. मित्र हो, मी त्यांचा सन्मान म्हणत नाही किंवा सत्कार म्हणत नाही, पण त्याच्याबद्दल एक 2 शब्द थोडक्यात बोलतो. श्री अनिल मनोहर आसोलकर जर तुम्ही बघितलं तर या वाड्यावरील जवळजवळ 15 वर्ष मला माझ्या माहितीप्रमाणे या वाड्यावरील मुलं वेगवेगळी नाटकं सादर करतात आणि माझे मित्र असल्या कारणाने नेहमी मी त्यांना आपुलकीने सांगतो की भाई आमच्या वाड्यावरील मुलांना जरा मार्गदर्शन करा. कधीही नाही म्हणत नाही असे हे गुणी कलाकार आणि आमच्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभतं, कुठलीही अपेक्षा न धरता. म्हणून आज मला असं वाटतं की अशा गुणी कलाकारांचा आम्ही इकडे सन्मान करायला पाहिजे. मी माईंना विनंती करतो की श्री अनिल मनोहर आसोलकर सरांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा इकडे गौरव करावा. जोरदार टाळ्या वाजवून या गुणी कलाकारांचा आपण अभिनंदन करूया. कारण या कलाकाराला यंदाची जी महाराष्ट्र संगीत राज्य नाट्य स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. कोण नवे जे नाटक आपण बघतो त्या नाटकात ते पंचरंगी अशी भूमिका करत आहे. त्याचबरोबर आजच म्हणजे आत्ताच एक 5 मिनिटा अगोदर मला मेसेज आला की मागसामध्ये जी स्पर्धा झाली होती संगीत नाट्य स्पर्धा, त्या स्पर्धेत त्यांचं प्रथम नाटक आलेलं आहे आणि त्याला सध्या त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. असे हे गुणी कलाकार अनिल मनोहर आसोलकर यांना सुद्धा देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. मी या मारुती चरणी एवढीच प्रार्थना करीन की अनिल मनोहर आसोलकर सरांचं आमच्या मुलांना नेहमी मार्गदर्शन असंच लाभणार आणि त्यांना देवाने चांगलं आरोग्य, आयुष्य आणि कलेची सेवा करण्यासाठी दीर्घ आयुष्य देव. धन्यवाद. पुढे या कार्यक्रम पुढे घेऊन जाताना मी जास्त लांबवणार नाही तरी सुद्धा जे आपण मान्यवरांचे सत्कार केले आहे या मान्यवरांच्या वतीने मी अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आज जो प्रोग्राम घडून हाडला त्याबद्दल हांव उद्देशाचे
खरे कौतुक करता. अशा पद्धतीन हे जे आमचे भुरगे जे बऱ्यापैकी शिकतात, क्वालिफायड जातात, त्यांचो एक बहुमान करपाचे जे कार्य आसा ते खरोखरच योग्य आसा आणि अशा पद्धतीन जावपाक जाय. आणि त्या प्रमाणे आमचे भुरगे सुद्धा जे आसा ते आणि बाकीचे सुद्धा असेच आपण त्यांच्या प्रमाणे सुद्धा आमकां सुद्धा अशी धडाडी घेऊन पुढे बरे मार्क्स घेऊन बरे शिकपाची त्यांना सुद्धा एक स्फूर्ती येतली. आणि ही स्फूर्ती हाडपाचे काम हनुमान नाट्य मंडळ, हनुमान सांस्कृतिक संघ हे सदोदित त्यांचे कौतुक करपाक केन्ना बी तयार आसात. तसेच आजचे आमचे मान्यवर पंच मेंबर आमचे मिंगेल फर्नांडीस, तसेच अध्यक्ष आमचे रमाकांत रंगनाथ कलशावकर, तसेच जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर आणि आमची पंच मेंबर शर्वी हडफडकर आणि माझे बंधू सदानंद कलशावकर हे बी आसात. आणि ह्या व्यासपीठावर असल्या कारणान सगळ्यांचे हांव धन्यवाद सगळ्यांक म्हणटा. आणि माझो बी हांगा एक बारीकसो सन्मान केल्याबद्दल हांव सुद्धा या संस्थेमार्फत हनुमान सांस्कृतिक संघाचो उपकारी आसा असो म्हणटा. आणि माझे 2 शब्द पुरे. ऍक्च्युली हो कार्यक्रम एकदम म्हणजे मी जो होता एक्सपिरियन्स अकस्मात झालो, कारण हो आमच्या अजेंडान नसलो. आमचो पंच मेंबर मिंगेल फर्नांडीस जेका आमी रोजा म्हणून वळखतात, तो म्हणपा लागलो की आम्ही सगळ्यांनी सत्कार करता, वर्साचे वर्सा एक कार्यक्रम करतात. आणि आपण म्हणपाक लागलो आपण जवळ 4 वर्सां जाली आतां एज अ पंच मेंबर. फुडल्या वर्सा इलेक्शन आसा. सो तेका दिसता की सगळे जे कार्यक्रम झाले, देऊळ घडले, ते आम्ही आता कार्यक्रम इतकासे कार्यक्रम करता. सगळ्या कार्यक्रमाक जो धडाने सगळे इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही आमची कामां पहिली करतात आणि मागीर खंय तरी देवाच्या कामाक येतात. पूण आपली कामां सोडून इनिशिएटिव्ह घेऊन सदांच फुडें आसता असो आमचो जेका भैया म्हणून वळखता उदेश पेडणेकर. ह्या उदेश पेडणेकरा बद्दल रोजाक म्हणजे मिंगेल फर्नांडीस आमचो जो पंच मेंबर आहा तेका दोमुत्रा उलोवपाची आहा आणि त्याला आपल्या वतीने एक जेस्चर म्हणून दिवपाचे आसा उद्देश पेडणेकराक. सो रिक्वेस्ट करता आमचो पंच मेंबर मिंगेल फर्नांडीस हेणी जे आपल्या कितें मनान आसा ते तेणी तुमच्या फुड्यान दवरपाचे आणि फुडलो कार्यक्रम हातीन घेवपाचो. तुम्ही जाणात सरदार आता लास्ट एटलीस्ट 4 इयर्स तरी हांव ह्या कार्यक्रमांत आसता. आयज आमचे रिस्पेक्टेड व्यासपीठ मागीर आमची पयली पंच मेंबर आयज झेडपी आहा. कॉंग्रेच्युलेशन बिहाफ ऑफ वॉर्ड नंबर 10. आनी सांगपाचें म्हटल्यार हें देवूळ हांवें धाकटें आसतना पळयलां. एक धाकटी घुमटी आसली. आयज हें देवूळ व्हडलें जालें. देवूळ व्हडलें जालें म्हणजे कितें तरी काम व्हडलें. आयज देवळां इगर्ज्यो खूब वाडलेल्यो आसात. पूण फिजिकल टायम आमी आमच्या भितरसान कितले जाण दितात. हांव वर्सांसान एक 10 ते 15 सुद्दां दिवं शकता. पूण जे 365 डेज जे देवळाक या इगर्जेक जे फिजिकल टायम दिवन जे काम करूंक जाय ते हांव करना. जर आमचे मेंबर आसतात कितले 10 वा 25 आसतात. तितले मेंबर कितले जाण फिजिकल येवन ह्या देवळाक पळयता आसतले, साफ सफाई करता आसतले. हांव जेन्ना 22 जेन्ना निवडून येयलो तेचे उपरांत म्हाका उद्देश सराची भेट जाली. आनी दुसरो आमचो व्हिडिओ सर श्रीकांत पेडणेकर. म्हाका हे सगळे पळय जे आहा ते न्यू आहा. पॉलिटिक्स इज अ न्यू. पूण जरुरी ना सगळेच पॉलिटिक्स घेवन जाता म्हणून. म्हाका कितें तरी मार्गदर्शन जावपाची गरज आहा. हांवें उद्देश सराक कॉन्टॅक्ट केलो, श्री पेडणेकराक सराक कॉन्टॅक्ट केलो, आमचो शाही शाह हे आयज पासून आता हांवें दिसलें आयज कितें जालें, आयज गूड फ्रायडे आलो. एक्चुअली हांव इवनिंग येवपाक जालो, सरान म्हाका इन्वायट केल्लो.
पूण मिसाक लागून आमी पावले ना. पूण आतां ताणें 5 मिनटां आदीं कॉल केला म्हणल्यार कितें आहा तो हांवें म्हटलें घरा तरी मातसो. आनी हीच ऑपॉर्च्युनिटी घेवन आयज उद्देश शरावय जरी तो भियलो म्हणून काम करता, तो आमचो भियलो केन्नाय उलो मारल्यार केन्नाय उबो आसता. आयज तो हांव ताका केन्ना बीन पळयता फुडें आयज ह्या देवळाक कितेंय काम आलें जाल्यार तो उबो आसता. आनीकूय जायते आसतले, सॉरी हांव तो म्हणना एकलोच करता, सगळे पाठिंबा आसतले. पूण हांवें पळयलें ताका तेंच न्ही एज अ सोशल वर्कर म्हणून हांवें जेन्ना जेन्ना ताका उलो मारलो विदावट एनी टायम काडनासतना म्हाका जायते फावटी ताणें हेल्प केलो. तो मागीर कोणाचे एक तियात्रीस म्हणून एक कोणाक कितें पयशे दिवपाचे वो आनी कितें काम आहा आमच्या हांगा कितें करपाचें हें हांव हेंचे कडेन विचारतालो. त्या पासून जेन्ना पासून म्हाका दिसता केन्ना तो म्हणटालो सर म्हाका पणजे काम आहा, तो म्हणटालो कितें हांव परवा वचपाचो आहा. सो केन्ना केन्ना जाता आमी जो मनीस आमकां वावुरता ताका आमी विचारता. आनी म्हाका दिसलें आयज खरेंच उद्देश सराक आयज कितें तरी आमी एप्रिशिएट करपाची गरज आसा. कित्याक आयज सदांकाळ तो सगळ्या कार्यावळींत इनवॉल्व आसता. आनी म्हणून आयज हांव ताका आमच्या वॉर्ड मेंबर वॉर्डाचे 10 हितून सगळे तुमच्या वतीन हांव ताका आयज फेलिसिटेट करता. थँक्यू रोजा. खरेंच खूब फावटी अशें जाता की आमी एक आमचो बरो जो कार्यकर्तो आसता किंवा जो लिडर आसता तो सदांच फुडें आसता, पूण तो आपल्या फुडें जे बरें काम बरें जे करपाचें आसा दुसऱ्या फुडें दवरता, आपूण फाटीं रावता. सो थँक्यू व्हेरी मच मिगेल फर्नांडीस फॉर एप्रिशिएटिंग अवर भैया ऑन दीस ओकेजन. रिक्वेस्ट करता भैया फुडलो कार्यक्रम हातूंत घेवपाक. थँक्यू. धन्यवाद. खरं तर मला जास्त बोलायचं नव्हतं तरी सुद्धा मिगेल सरांनी जास्त बोलण्यास मला भाग पडलंय. खरं तर मी हे जे काम करतो सरांनी म्हटलं मी एकटा करत नाही, संपूर्ण जे वाड्यावरील लोक आहेत आणि या तुम्ही महिला लोक बसले आहेत तिकडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हा जो कार्यक्रम होतो वर्षात असतो 5 दिवसाचा हनुमान जयंतीचा, त्याच्यासाठी ना जो 5 दिवस जो आपण काम असतो भार असतो हा सगळी महिला लोक सांभाळतात. आणि आम्ही जे असतो पुरुष लोक ते फक्त काय करतात हे करायचं आहे ते करायचं आहे करूया, पण त्या लोकांचं खरं तर कौतुक करायचं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया महिलांसाठी. कारण काल आपण बघितलं जेवढी इकडे भक्तांची जी गर्दी होती, भक्त होते इकडे दर्शन घेण्यासाठी, त्यांना कंट्रोल करणं किंवा इतर जबाबदाऱ्या पार पाडणं हे त्यांच्या खांद्यावर असतं. मी पुढे जाताना तारामणींना पण मी पुन्हा एकदा मिगेल सरांचे खूप आभार व्यक्त करतो पर्सनली. मी पुढे जाताना तारामणींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. सगळ्यांत पयलीं देवी भगवती सप्तेश्वरा वंदन करता, मोरजाई वंदन करता, देव देवतांक नमस्कार करता, मारुतीराया वंदन करता. आयच्या ह्या हनुमान जयंती निमित्तान या पवित्र स्थळात तुम्ही सगळे हांगा बसलेले आसा. तुमचे सगळ्यांचे आदरणीय असे व्यासपीठ यांच्या वतीन तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करता. म्हाका खबर आसा हो पडटो केन्ना पडटा आणि दुसरो नाटकाचो पडटो केन्ना सुरू जाता त्याची तुम्ही वाट पळयता. ल्हान भुरगीं आसात, त्यांचो नाट्य प्रयोग आसा, वेळाचो आणि काळाचो भान दवरता. पूण एक आपयले म्हणून 2 शब्द सांगपाचे हे म्हाका भाग्य आसा. दुसरें म्हटल्यार जेन्ना आदरणीय असे व्यासपीठ असे म्हणटात ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी म्हणावी, ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी आणि ज्याच्या दारात ओझा पाण्याचं ओझं आलं त्यांनी ओझावर पाणी द्यावे. असे आदरणीय असे व्यासपीठ आपापल्या क्षेत्रात आपापल्या तऱ्हेने काम करपी सत्कार मूर्ती आणि या वाड्याचे पंच सदस्य, स्थानिक पंच सदस्य तसेच माजी सरपंच मिगेल फर्नांडीस, अध्यक्ष तसेच सगळे संस्थेचे हांगा असलेले सगळे
नाटक प्रेमी यांचे मोर्चे जिल्हा पंचायत सदस्य तारा बाबूसाहेब अडफळकर तुमचे मनापासून स्वागत करता, आभार मानता, धन्यवाद करता. आज 5 वर्सां जाली या संस्थेन म्हाका हे प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्माचेर हांव एक सादे जसे मिंगेबेन सांगले पंच म्हणून हांगा उबे रावले, या पवित्र स्थळार उबे रावले आणि तुमचेच आशीर्वाद, देव देवताचे आशीर्वाद